गुड मॉर्निंग, शुभ सकाळ फॅमिली. कसे आहेत मग तुम्ही सर्व? मज्जेत ना? मी पण मज्जेत. तर मी गीतांजली होम कुक म्हणून काम करते. तर सर्वप्रथम सकाळी सकाळी घरी बनवलेली आहे मस्तपैकी सुकी डाळ बनवलेली आहे, डाळ कांदा, तसेच अळणी चिकन आणि राईस चपाती बनवून घरच्यासाठी आणि मुलांसाठी बनवून निघालेली आहे पहिल्या कामावरती. सकाळी 6 वाजता पहिल्या कामावरती येत असते. तर इकडे मला बनवायचं होतं, ऑमलेट बनवायचं होतं आणि सँडविच बनवायचे होते 2, तसेच चपाती बनवायची होती आणि पटापट तयारी करून घेतली आणि यांचं सर्व स्वयंपाक मी इकडे बनवलेला आहे. तर आता हे काम संपवून मी आलेली आहे पुढच्या कामावरती. तर तिकडे मला बनवायचं आहे चपाती, कारण हे काम माझं फक्त चपातीचंच असतं. मग इकडे पटापट मी चपाती वगैरे बनवून घेतलेली, 10 चपात्या बनवलेल्या आणि आता हे काम संपवून आलेली आहे पुढच्या कामावरती. तर इकडे मला बनवायचं होतं डाळ, राईस, तसेच इथे भाजीमध्ये मला पंपकिनची सुकी भाजी बनवायची होती. तर पटापट सर्व तयारी वगैरे करून घेतली आणि यांचं मस्तपैकी सर्व जेवण मी बनवून घेतलेलं आहे. तर माझ्या सर्व कामांवरती आपल्या महाराष्ट्रीयन चपाती आणि भाकरी बनवल्या जातात बऱ्यापैकी. तर फक्त हेच काम माझं असं आहे की इथे मी फुलका रोटी बनवत असते. तर यांची फुलका रोटी ही मल्टीग्रेन असते. तर खूप जणांच्या कमेंट येत होत्या की मल्टीग्रेन पिठामध्ये कोणते कोणते धान्य वगैरे वापरत असते म्हणून. तर इकडे हेच लोक सर्व पीठ वगैरे घेऊन येतात. तर ते मी सर्व मिक्स वगैरे करून घेत असते. तर त्याच्यामध्ये मी समप्रमाणामध्ये नाचणी, ज्वारी, तसेच राजगिऱ्याचं पीठ, मकईचं पीठ आणि बाजरी तसेच गव्हाचं पीठ एकत्र करून मल्टीग्रेन आटा बनवत असते. तर आता ते काम संपवून आलेली आहे पुढच्या कामावरती. तर इथे मला बनवायचं होतं आज चवळीची सुकी भाजी बनवायची होती, जी की ताईंनी आज कट करून ठेवलेली होती. तसेच शेवग्याच्या शेंगाचं वरण बनवायचं होतं आणि चपाती, भात, तसेच बटर चिकन बनवायचं होतं. मग सर्व तयारी वगैरे करून घेतली, चिकन वगैरे मॅरिनेट करून घेतलं, पीठ वगैरे मळून घेतलं आणि यांचं सर्व मस्तपैकी जेवण मी इथे बनवलेलं आहे. तर आता ते काम संपवून आलेली आहे पुढच्या कामावरती. तर इथे मला वाटण बनवायचं होतं नॉनव्हेजसाठी. तर ते दीदीच बनवणार होत्या दुपारून. मग मी वाटण वगैरे बनवून दिलं, अद्रक लसूणची पेस्ट वगैरे बनवून दिली. तसेच थोडीशी डाळ तडका बनवायचा होता. मग डाळ तडका बनवलेला, राईसचा कुकर लावलेला आणि चपात्या बनवायच्या होत्या 4. मग चपाती वगैरे बनवून घेतलेली आहे आणि काही 5-6 पुरी ही देखील बनवायची होती. मग ती बनवून घेतलेली आहे. तसेच बारीक बारीक कट करून 2 कांदा टोमॅटो कट करून ठेवायची होती, तेही देखील ठेवलेली. आणि आता मस्तपैकी यांचं सर्व जेवण बनवून आलेली होती पुढच्या कामावरती. तर इकडे बनवायची होती भेंडी. ही भेंडी मी रात्रीच कट करून, रात्री जेव्हा येते तेव्हाच आदल्या दिवशी कट करून ठेवत असते मी बऱ्याच कामांवरती, भाज्या वगैरे कधी निवडून ठेवत असते. तर ही रात्रीच कट करून ठेवलेली होती. मग आल्याबरोबर एकीकडे रोस्ट करायला ठेवलेली आणि दुसऱ्या गॅसवरती लगेच चपाती बनवायला घेतलेली आहे. तर याच्यानंतर माझं एक चपातीचं काम असतं. तर त्या कामावरती मला आज सुट्टी आहे. तर आता हे काम संपवून मग मी निघालेली आहे घरी. चला तर मग फॅमिली, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, टेक केअर.